डाव प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबराट प्रोमो आता आउट झालेला आहे। मुळातच आपण तर आजच्याच भागात पाहिलंय की सखीला बरोबर रीतीने आता इकडे जी मेड आता इकडे कान्हाने उर्फ कबीरने पाठवलेली आहे। त्या मेडने सखीचे डोळे आता उघडलेत आणि सखीने जबरदस्त प्लॅनिंग केलेलं आहे, ते म्हणजे आपल्या आईला ओळखण्यासाठी। आणि तिने ऑमलेट म्हणून आता मात्र इकडे ऑमलेट म्हणून आता अंड्याचं हे करून ज्या वेळेला पाठवलेलं आहे आणि त्याच वेळेला बरोबर ही तेजस्विनी नाहीये तर आता ही मनस्विनी आहे, हे सत्य सखीच्या समोर तर आलंय। पण प्रेक्षकांनो, दुसरा महाभयंकर खुलासा मात्र इकडे झालाय, ज्या वेळेला कबीरला इकडे आता पोलिसांनी एक गोष्ट सांगितलेली आहे की काही वर्षापूर्वी ज्या वेळेला म्हणजे तेजस्विनीचे मिस्टर हे ज्या वेळेला दरीत कोसळले होते, त्याच दरीत कोसळले होते त्यावेळेला तर आता त्यांचं ओळखू येत नव्हतं, ते म्हणजे चेहरा। आणि इथूनच कबीरला काहीतरी कुणकुण लागले आणि त्यानंतर शोध झालाय तो म्हणजे सखीच्या वडिलांचा। हो प्रेक्षकांनो, सखीचे वडील मालिकेमध्ये आपल्याला इतके दिवस वाटत होतं की गेलेत, पण नाही, ते आता जिवंत आहेत। नक्की काय घडलंय, कसं घडलंय, सगळ्या गोष्टी आता पाहूया। आता इन्स्पेक्टर साहेब सांगत आहेत, हे बघा, तुम्ही जे काही म्हणताय ना ते आता आम्ही नक्की करू, पण त्या दरीमध्ये कोसळून ज्या वेळेला आता इकडे त्याच्या वडिलांचा म्हणजे तेजस्विनीच्या नवऱ्याचा मृत्यू झाला होता ना, त्यावेळेला त्यांची आता बॉडीचे असे काही पार्ट झाले होते ना की आता त्यांचा चेहरा ओळखून न येण्याच्या कंडिशनवरती गेला होता। आणि हे सगळं आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलंय। ज्या वेळेला हे सगळं पाहिलं ना, महाभयंकर दृश्य बघून आम्हाला खूप मोठा धक्का बसला होता। पण खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये आता इकडे आम्ही इन्व्हेस्टिगेशन करण्याचा जो काही प्रयत्न केला ना, त्यामध्ये आता हे सिद्ध पण होऊ शकलं नव्हतं की ते कोण आहेत म्हणून। पण ठीक आहे, तेच पडले होते आणि त्याच वेळेला त्यांची एक बॉडी सापडली, म्हणून या सगळ्यामध्ये त्यांना डिक्लेअर करून आता मोकळं झालो। पण तरीही अजूनही या सगळ्यामध्ये काही लोकांची असं म्हणणं आहे की ते आता स्वतः तेजस्विनी यांचे मिस्टर नव्हतेच, असं म्हणत पोलिसांनी जो काही खुलासा केलाय तो ऐकून कान्हाला जरा तरी आता वेगळं वाटलंय। आणि कान्हा विचार करतोय आणि मग कान्हा आता त्यांना म्हणतोय की जर का ते नव्हते तर मग त्यानंतर ते आता कुठे गेले, काय गेले, ते कुणाच्याही समोर का नाही आले। आणि यावरती पोलीस म्हणतात, हे बघा, आता ते जिवंत आहेत की नाही आहेत की काय आहे हे काही मला माहीत नाहीये, पण जे काही मी सांगोवांगीच्या गोष्टी ऐकल्यात ना त्या गोष्टींवरून मी तुम्हाला हे सांगतोय। यावरती का कोणास ठाऊक पण कबीरला असं वाटतंय की या सगळ्याचा आपण आता खुलासा केला पाहिजे किंवा या सगळ्याचा आपण आता शोध घेतला पाहिजे। आणि हा शोध घेण्यासाठी कुठून सुरुवात करायची ही मात्र गोष्ट आता त्याला चांगली माहिती आहे। तो आपल्या आजीकडे आलाय, कारण आजीला या गोष्टी चांगल्याच माहिती असणार आहेत याची त्याला कल्पना आहे। आणि त्यानंतर कबीर विचार करतोय, ठीक आहे, मी आता आधी आजीशी बोलतो आणि त्यानंतर काय निर्णय घ्यायचा तो ठरतो। जर का सखीचे वडील जिवंत असतील तर तेजस्विनी सुद्धा जिवंत असण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। आणि त्या दृष्टीने जर का आता मी प्रयत्न केले तर 100% तेजस्विनी सापडेल आणि सखीला त्या विळख्यातून बाहेर काढून मगच मात्र या मनस्विनीला धक्का मला शिकवता येईल। असं म्हटल्यावरती इकडे तोपर्यंत आपण आता पाहतोय की सखीने पुढचा जो काही डाव रचलेला आहे त्या डावामध्ये आता मात्र इकडे मनस्विनी चांगलेच अडकले। ज्या वेळेला सखीने आपल्या मेडला आता तिकडे घेऊन ऑमलेट पाठवलेलं आहे आणि ते ऑमलेट पाठवल्यावरती सखी आता लपून छपून सगळं पाहत आहे। सखी ज्या वेळेला लपून छपून हे सगळं पाहत आहे आणि त्याच वेळेला मग आता इकडे तेजस्विनी मात्र ऑमलेट खात आहे। ऑमलेट खाल्ल्यावरती ताबडतोब सखीच्या लक्षात आलंय, ही तर माझी आई नाहीये, म्हणजे आता ही माझी आई नाहीये, कारण माझी आई कधीच सोमवारी अंड खात नव्हती, तिला अंड्याला स्पर्श केलेला आवडत नव्हता आणि असं कसं ही करेल। आणि आत्ता जर का मी समोर गेले तर मात्र ही बाई मलाच काहीतरी इजा करेल किंवा मला खोटं ठरवून मला मॅन्युपुलेट करायला कमी करणार नाहीये। काय करू तिला आता काहीच कळत नाहीये। आणि त्याचमुळे मग आता लगेचच इकडे ती विचार करायला लागते, नाही काहीही झालं तरी सुद्धा आत्ता सध्या मी काही बोलत नाहीये, कान्हाशी भेटते, कान्हा नाही, आधी मी कबीरला भेटते आणि तो जो काही म्हणत आहे ना हे सगळं आधी मी त्याला सांगते की ते सगळं खरं आहे। पण या सगळ्यामध्ये आता त्याचीच मदत घेऊन या बाईचा पर्दाफाश करत मला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता माझी आई कुठे आहे
हे सत्य शोधून काढलं पाहिजे. काय करू, कसं करू? सखी कानाची भेट घ्यायचं ठरवते. पण त्याच वेळेला ही आपली आई नाहीये हे सत्य मात्र स्पष्टपणे तिला आता समजलेलं आहे आणि त्यानंतर ती आता जो काही खुलासा करणार असते तो महाभयंकर असतो. तिकडे आता सखी ताबडतोब निघालेली आहे कान्हाला भेटायला. तर कान्हा आता इकडे आलेला आहे घरी. घरी आल्यावरती मग तो आपल्या आजीला सत्य सगळं सांगत आहे. कान्हा आजीला सांगत आहे, आजी मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. म्हणजे खरं सांगायचं तर आता मी पोलिसांची आज भेट घेतली होती की तेजस्विनी जिवंत आहे का हे पाहण्यासाठी. आणि त्यावरती कान्हाची आई म्हणते, काय खरंच तेजस्विनी आहे का जिवंत? काय नक्की झाले? यावरती कान्हा म्हणतो, आई पोलिसांचं म्हणणं असं आहे की काही वर्षांपूर्वी सखीचे वडील सुद्धा आता त्याच ठिकाणी गेले होते आणि त्याच ठिकाणी ते ज्या वेळेला दरीमध्ये खाली कोसळले होते ना, तेव्हा अनेक लोकांची अशी शंका होती की ज्या वेळेला ते भेटले ना तेव्हा ते कदाचित आता इकडे म्हणजे ते स्वतः सखीचे वडील नव्हतेच असं सगळ्यांची शंका आहे. आणि त्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते, आजी तू या सगळ्या भानगडीत नाही ना पडशील तर चांगलं आहे. आपला उद्देश काय आहे ही गोष्ट जर का तू विसरलास ना तर मात्र खूप मोठा गोंधळ होईल. त्यावरती कान्हा आता सांगायला लागतो, मी आपला उद्देश विसरलेलो नाहीये. आणि त्यावरती ती म्हणते, नाही नाही मला तर वाटत नाहीये की तू तुझा उद्देशाच्या वरती आहेस. आपला उद्देश काय आहे तर आता तुझ्या वडिलांच्या मृत्यूचा आपल्याला बदला घ्यायचा आहे आणि ती वेळ आलेली आहे. आत्ता बदला घेण्यासाठी तुला एक काम करायला लागेल. तुला ताबडतोब सरकारांना संपवायला पाहिजे. तुला 100% खात्री आहे ना की ती तेजस्विनी नाहीये, ती मनस्विनी आहे. मग आता तू कोणत्याही परिस्थितीमध्ये थांबायचं नाहीये. आता काहीही झालं तरी न थांबता तुला या सगळ्यामध्ये निर्णय घेणं भाग आहे का ना. आता कोणत्याही परिस्थितीमध्ये तू वाट पाहायची नाही म्हणजे नाही असं म्हणत तिने आता खूप मोठा खुलासा केलाय. आणि त्यानंतर कान्हा सांगतोय, आजी मला आधी काही गोष्टींचा सोक्षमोक्ष लागू दे. काही गोष्टी आधी माझ्या समोर येऊ दे आणि त्याच नंतर मी आता या सगळ्याचा सुगावा करेन किंवा या सगळ्याचा पुरावा शोधेन. आणि कान्हा थोडासा आता मात्र कुठेतरी बॅकआउट करतोय असं आजीला वाटतं. आणि त्यानंतर आजी सांगते, खबरदार पण या सगळ्यामध्ये तू आता सत्य लपवण्याचा प्रयत्न केलास तर जे काही आहे ते मला सांगायचं आणि सत्य समजलं की त्यानंतर मनस्विनीचा काटा काढायचा. बरं तो सखी कान्हाला फोन करते. कान्हाला फोन करून सखी आता सांगायला लागते, कबीर किर्लोस्कर मला तुम्हाला भेटायचं आहे. आणि त्यावरती कबीर सांगतो, ठीक आहे तू कुठे काय कसं भेटायचं हे जर का मला सांगितलंस तर आता मी तिकडे येईन असं म्हणत कबीर तिला या सगळ्यामध्ये तू आता मला सांग कुठे यायचं आहे ते बोलतो. आणि त्यानंतर ती आता त्याला एक ॲड्रेस सांगते. त्याला ॲड्रेस सांगितल्यावरती मग आता ती सांगायला लागते, या ठिकाणी तू मला भेटायला ये आणि त्यानंतर मी आता जे काही सांगेन ना ते सत्य मनापासून ऐकायची तुला आता तयारी ठेवली पाहिजे. आणि त्यावरती कबीर सांगतो, तू जे काही ऐकशील ना त्यापेक्षा मी तुला जे काही सांगणार आहे ना ते महाभयंकर आहे. दोघांची भेट. आणि त्यानंतर ती आता कान्हाला सांगते, खरं तर माझी आई ही माझी आई नाहीये. कान्हा मला सगळं सत्य समजलंय पण या सगळ्यामध्ये मला आता तिला सत्य न सांगता माझी आई कुठे आहे हे सत्य काढून घ्यायचंय. काय करू मी तुझ्या तोंडून मला आता सत्य ऐकायचं आहे असं म्हटल्यावरती मग आता कान्हा सांगायला लागतोय, हे बघ मी तुला आधीपासूनच सांगतोय पण मी तुला एक गोष्ट अजून सांगू इच्छितो की आता तुझी आई नाही तर तुझे बाबा सुद्धा जिवंत आहेत असा मला डाऊट आहे आणि त्यासाठी आपण दोघांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि मला असं वाटतं की त्यामध्ये तू माझी साथ द्यावीस. आणि त्यावरती ती सांगते, ठीक आहे मी तुझी साथ द्यायला तयार आहे. कान्हा सांगतो, सगळ्यात आधी तुला माझ्यासोबत लग्न करावं लागेल. त्यासाठी सुद्धा आता सखी तयार होते आणि ती सांगते, ठीक आहे. ॲक्च्युली सखीचं कान्हावरचं प्रेम काही लपलेलं नाहीये प्रेक्षकांनो. सखीला कान्हा किती आवडतो हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि त्याचमुळे आता मात्र ती या लग्नासाठी तर तयार झालेलीच आहे पण त्याचबरोबर आता इकडे मनस्विनीचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी सुद्धा. आणि त्याच वेळेला कान्हाने मात्र आता सगळी समीकरणं बदललेली आहेत. आणि त्यानंतर मग आता कान्हा या सगळ्यामध्ये
आता मात्र इकडे लगेचच बोलायला लागतो की काहीही झालं तरी सुद्धा मी आता जे काही सांगतोय ना त्यानुसार सगळं करायचं, पण तुला सत्य समजलं कसं? आणि या प्रश्नावरती सखी आता सांगायला लागते ऑमलेटचं सत्य. आणि त्यानंतर तो म्हणतो अशा वेळेला आता व्हिडिओ बनवून ठेवत जायचे. काहीही झालं तरी छोट्या छोट्या गोष्टी तिला चेक करायचं. तिला जरी तुला सांगायचं नसेल ना तरी सुद्धा तू तिला चेक करत जा, व्हिडिओ बनवत जा आणि मी आता तुझ्या वडिलांना शोधून आणणार प्रेक्षक. आणि पुढील भागामध्ये खरंच जे काही आता स्वतः आता इकडे जे काही म्हणजे बोललेलं आहे कबीर ते सत्य झालेलं आहे. ते सत्य झाले कारण या सगळ्यामध्ये आता मात्र कबीरला मिळालेलं आहे ते म्हणजे सखीचे वडील जिवंत असल्याचा पुरावा. एका झटक्यात सगळी समीकरणं बदलत चाललेली आहेत आणि मालिकेचा जबराट प्रोमो आता येणार आहे. सखीचे वडील जिवंत तर ती तेजस्विनी नाही मनस्विनी आहे हे सिद्ध होणार.